Mr. Yatish Shah, the General Manager of Sakal Group, Mr. Sarjarao Khote Sahib, President of Kolhapur District Bar Association, Mr. Patode, my friend Mr. Patil Sir, Mr. Katore, Shah Sir, all the dignitaries on the dais, off the dais, and all my friends. आज विषय आहे भारतीय साक्षी अधिनियम आणि आय डोंट नो द मटेरियल दॅट इज गिवन टू यू. जर आपल्याकडं असेल पॉसिबल तर भारतीय साक्षी अधिनियम जर आपण समोर ठेवलात तर तुम्हाला कदाचित ते अधिक चांगल्या पद्धतीनं मी सांगू शकेन. माझा प्रयत्न आज जो असेल तो इंडियन एव्हिडन्स ॲक्टबद्दल बोलणं हा आजचा हेतू नाही आहे, तर भारतीय साक्ष अधिनियमनं नक्की बदललं काय हे बोलण्याचा आज फोकस असेल. तरीही या इन द कोर्स ऑफ द टॉक मला ज्या गोष्टी वाटत आहेत ज्याला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये, जे जास्त चॅलेंजिंग असणार आहे, आय विल बी ट्राईंग टू फोकस ऑन दोज एरियाज. सगळ्यात अँड अ वर्ड अबाउट सिन्स मिस्टर शहा यतीश शहा सेट की सकाळ हॅज बिकम द बेस्ट सेलिंग. फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पर्सनल लेवलला मला सकाळच्या बातम्यांमधली सात्विकता फार आवडते. आय मस्ट टेल यू बिकॉज यू मेन्शन दॅट. आणि तो ॲग्रेसिव्ह जर्नलिझम नसणं हे माझ्या मते आता सकाळचं बलस्थान व्हायला लागलं आहे. सो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर माइलस्टोन्स. आणि एवढा सुंदर कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल ऑर्गनायझर्स आभार. तर विषयाकडे वळूया. भारतीय साक्ष अधिनियम 2023ला आपल्याला 24ला लागू झाला आणि 2023. आणि आपण काय बदललं तर सर जेम्स स्टीफननं 1872 साली आम्हाला जो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट दिला तो बदलला. ॲक्च्युली तो 72चा जो ॲक्ट आहे तो तिसरं व्हर्जन आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टचं. पहिलं व्हर्जन 1855 साली दिलेलं होतं ब्रिटिशांनी. तो 2 वर्ष लागू केला. ब्रिटिश रिअलाइज्ड की भारतामध्ये हा ॲक्ट सुटेबल होत नाही आहे, सो दे चेंज द लॉ. इन 1870 दे हॅड अ सेकंड व्हर्जन आणि थर्ड व्हर्जन वॉज बाय धिस जेंटलमन कॉल्ड जेम्स स्टीफन. आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हा 1872 सालानंतरचा कायदा पहिल्यांदा आपण यावर्षी बदलला. ह्यामधलं बदल सगळ्यात महत्त्वाचा जो झाला आहे तो सेक्शन 1 मध्ये झाला आहे. इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा जर तुम्ही जुना सेक्शन पाहिला तर दॅट सेज धिस ॲक्ट विल अप्लाय टू द एंटायर टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये हा ॲक्ट लागू होईल. आणि नंतर तुम्हाला माहिती आहे काश्मीर आपल्यामध्ये आल्यानंतर वी ऑल्सो इन्क्लूडेड द वर्ड जम्मू अँड काश्मीर. द बिगेस्ट चेंज दिस ॲक्ट हॅज डन इज टू रिमूव्ह द वर्ड इंडिया फ्रॉम सेक्शन 1. आता ह्या ॲक्टमध्ये सेक्शन 1 मध्ये इंडिया हा शब्द लागू होत नाही आहे. इनफॅक्ट इंडिया ह्या शब्दाचा उल्लेख पूर्ण ॲक्टमधनं काढला आहे. कारण कदाचित असं असेल, आपले माननीय गृहमंत्री जेव्हा भाषण करत होते तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं असं कुठंतरी आलं की सायबर ऑफेन्सेसला डील करण्यासाठी आता इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये बदल आलेत. आता सायबर ऑफेन्सेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ह्याला भौगोलिक सीमा नसतात. म्हणजे नायजेरियामध्ये बसलेली व्यक्ती मला तेवढंच फसवू शकते जेव्हा मुंबईतली फसवू शकते. त्यामुळं भौगोलिक सीमा नसणं ही काळाची गरज होते आणि म्हणून इंडिया हा शब्द काढून टाकला आहे सेक्शन 1 मधनं. आणि जसा इंडिया हा शब्द बदलला गेला तसा सेक्शन 3 मधली इंडियाची डेफिनेशन पण काढली गेली. कारण इंडिया हा शब्दच नसेल तर डेफिनेशनची गरजच नाही. त्यामुळे हे 2 महत्त्वाचे बदल मला आढळतात सेक्शन 1 आणि सेक्शन 3 मध्ये. म्हणजे मी तुम्हाला परत रिक्वेस्ट करेन बिईंग माय फ्रेंड्स, ज्युनियर फ्रेंड्स, की तुमच्यासमोर जर पॉसिबल असेल तर सेक्शन ठेवा. सेक्शन 1 मधला हा बदल आहे. नंतर सेक्शन 2 हा पूर्वीच डिलीट केलेला होता. सेक्शन 2 हा नव्हताच आपल्या पुस्तकामध्ये. त्यामुळे सेक्शन 2चं अस्तित्व काढून टाकलं आहे. सेक्शन 3 जो होता पूर्वीचा इंटरप्रिटेशन क्लॉज त्याचा आता केला आहे सेक्शन 2 विच इज नाव कॉल्ड ॲज अ डेफिनेशन क्लॉज. अँड देर आर सम इम्पॉर्टंट चेंजेस इन दिस डेफिनेशन क्लॉज. बिफोर दॅट देर इज अनदर चेंज इन सेक्शन 1. प्लीज माइंड दिस. पूर्वी आपला हा जो कायदा होता इंडियन एव्हिडन्स ॲक्ट तो कोर्ट मार्शल प्रोसिडिंग्सला लागू व्हायचा नाही. इफ यू नो द कोर्ट मार्शल प्रोसिडिंग्स ज्या मिलिटरीमध्ये होतात, एअरफोर्समध्ये होतात किंवा नेव्हीमध्ये होतात त्याला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट लागू व्हायचा नाही. त्याला जॅक प्रोसिडिंग म्हणतात, जज ॲडव्होकेट जनरल प्रोसिडिंग्स. पण आता नवीन ॲक्टमध्ये भारतीय साक्ष अधिनियम हा कोर्ट मार्शलला सुद्धा लागू होईल. असं त्याच्यामध्ये एक छोटासा बदल आहे जो आपल्या दैनंदिन व्यवहाराशी काही संबंधित नाही, पण यू शुड नो ॲज अ लॉयर. सेक्शन 3 मध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे आणि विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. जो सेक्शन 3 होता तो सेक्शन 2 झाला आहे. अँड नाव इट इज कॉल्ड ॲज अ डेफिनेशन क्लॉज. द फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट चेंज दॅट आय गेट इज सेक्शन 2 सबसेक्शन D. 2D डिफाईन्स द वर्ड डॉक्युमेंट. डॉक्युमेंट या डेफिनेशन या वर्डची डेफिनेशन पूर्वी अशी होती, एनिथिंग इन्स्क्राइब्ड ऑन एनी सबस्टन्स बाय एनी मीन्स, लेटर्स, फिगर्स, एक्सप्रेशन्स इज अ डॉक्युमेंट. म्हणजे कोणत्याही वस्तूवर कशानेही लिहिलेला कुठलाही मॅटर म्हणजे डॉक्युमेंट. हितपर्यंत आम्हाला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सुद्धा पूर्वी सांगायचा. नाव देर इज अनदर वर्ड अँड इट सेज इट विल इन्क्लूड द इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड.
त्यामुळे डॉक्युमेंटच्या डेफिनेशनमध्ये आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि डिजिटल रेकॉर्डची संकल्पनेचा अंतर्भाव केलेला आहे. दिस इज फॉर द फर्स्ट टाइम सेक्शन 2D हॅज डन फॉर द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. 2000 साली जेव्हा माहिती तंत्रज्ञान कायदा आपल्यामध्ये आला, जेव्हा सायबर लॉ आपण म्हणतो इफेक्टिव्हली आला, ज्याच्यामुळे 65A आणि B आलं, त्यावेळी देखील डॉक्युमेंटची डेफिनेशन बदललेली नव्हती, ती यावेळी बदलली गेली आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड डिजिटल रेकॉर्ड इज अ पार्ट ऑफ द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. कायदा इथंच थांबत नाही, पुढं जाऊन काही इलस्ट्रेशन जर तुम्ही त्या सेक्शनमध्ये पाहिली तर तुम्हाला खाली असं लिहून येईल, डॉक्युमेंट मीन्स बघा, ईमेल, सर्व्हर, कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल रेकॉर्ड और एनी अदर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड विल मीन डॉक्युमेंट. असं इलस्ट्रेशनमध्ये त्या सेक्शन 2D मध्ये देऊन टाकले लेजिस्लेचरनं, जेणेकरून हे क्लिअर करायला की वेबसाईट असो, सर्व्हर असो, कॉल लॉग असो, CDR असो, या सगळ्याला आता आम्ही डॉक्युमेंटच म्हणणार, हे सेक्शन 2Dनं आम्हाला सांगितलं. दुसरा डेफिनेशनमधला फरक सेक्शन 2Eनं आम्हाला दिला. सेक्शन 2 सबसेक्शन ईमध्ये एक महत्त्वाचा बदल झाला. पूर्वी इव्हिडन्स ॲक्टची डेफिनेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इव्हिडन्समध्ये 2 प्रकार असतात, डॉक्युमेंटरी इव्हिडन्स आणि ओरल इव्हिडन्स. यातल्या ओरल इव्हिडन्समध्ये आता स्पेसिफिकली बदल असा झाला आहे, ओरल इव्हिडन्स वूड इन्क्ल्यूड द स्टेटमेंट्स मेड इलेक्ट्रॉनिकली. BNSSवर आपले लर्नेड कलिग इज गोइंग टू टॉक. तुम्हाला कळेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो CRPCचा पुनर्जन्म आहे, त्यामध्ये नाव देर इज अ कंपल्शन टू मेड अ ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग. 85 असेल, 105 असेल, 173 असेल, 176D असेल, 205 असेल, 193 असेल. आता BNSSमध्ये ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग क्राईम सीनचं करणं कंपल्सरी आहे. सर्च सीझरचं कंपल्सरी आहे. एखाद्या विटनेसची साक्ष मी ऑनलाईन घेऊ शकतो. या प्रत्येक गोष्टीचा ज्याला रिफ्लेक्शन म्हणून आपण आरशामधलं, तसं तुम्हाला भारतीय साक्ष अधिनियममध्ये पडलेलं दिसेल. आणि म्हणून आता काय म्हणतोय 2E मला काय सांगतो की द ओरल इव्हिडन्स विल इन्क्ल्यूड द स्टेटमेंट्स मेड इलेक्ट्रॉनिकली. त्यामुळे एखादा विटनेस जर इलेक्ट्रॉनिकली परगावातनं साक्ष देत असेल तर दॅट विल बी टेकन इन टू अकाउंट वेन यू आर कन्सिडरिंग ओरल इव्हिडन्स. खरं म्हणजे हे म्हणायची गरज नव्हती, दॅट वॉज ऑलवेज सो. खरं सांगायचं म्हणजे दॅट वॉज नो कोर्ट एव्हर टोल्ड अस की नो इट इज इलेक्ट्रॉनिक, सो आय विल डिस्कार्ड इट. पण जस्ट टू बी अन अबंडंट प्रिकॉशन लेजिस्लेचर हॅज डन दिस. अजून एक छोटासा बदल सेक्शन 2E मध्येच झाला आहे. त्याच्यामध्ये असा शब्द आला आहे, डॉक्युमेंटरी इव्हिडन्स वूड नाऊ इन्क्ल्यूड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. मी तुम्हाला जे म्हटलं डॉक्युमेंटची डेफिनेशन ती 2E मध्ये पण बदलली गेली आहे. त्यामुळे ओरल इव्हिडन्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेटमेंट्स आणि डॉक्युमेंटरी इव्हिडन्समध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, अशा 2 बदल आम्हाला सेक्शन 2E स्पेसिफिकली सांगतो. एक गोष्टीचा मी तर पॉज घेईन, माझे जे ज्युनियर फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी घेईन, जो भारतीय साक्ष अधिनियमशी डायरेक्टली संबंधित नाही आहे, पण मला हे सांगणं आवश्यक आहे. आपला जो इव्हिडन्स ॲक्ट आहे ना, तो असा फिल्टरसारखा आहे. दिस इज ओनली फॉर माय ज्युनियर कलिग्स. ह्याला 3 फिल्टर्स आहेत आणि त्या फिल्टरमधनं एखादी जर गोष्ट खालपर्यंत आली ना, तर ती शेवटी कोर्टापर्यंत पोहोचते. हा पहिला जो फिल्टर आहे तो आहे ॲडमिसिबिलिटीचा फिल्टर. एखादी गोष्ट कोर्टामध्ये ॲडमिसिबल असली तर त्या पहिल्या फिल्टरमधनं जाते. दुसरा फिल्टर आहे रिलेव्हन्सीचा फिल्टर. ती गोष्ट रिलेव्हंट असली पाहिजे. रिलेव्हन्सीच्या फिल्टरमधनं ती जेव्हा खाली येते तेव्हा मोड ऑफ प्रूफ, मॅनर ऑफ प्रूफचा तिसरा फिल्टर आहे. ती कशा पद्धतीनं सिद्ध केली पाहिजे ह्याचा तिसरा फिल्टर आहे. आणि ह्या 3ही फिल्टरमधनं गाळून जी माहिती खाली येते त्याला आम्ही पुरावा म्हणतो. आणि हा पुरावा नंतर आम्ही जज करतो, ज्याला आम्ही म्हणतो प्रोबेटिव्ह व्हॅल्यू. आता माझ्या कलिगसाठी मी थोडक्यात उदाहरण देईन. असं समजून झालं. आणि या 3ही फिल्टर्स कशा, 3ही फिल्टरमध्ये कसं अडकत जातो बघा एखादा इव्हिडन्स. मी नेहमी हे उदाहरण देतो कारण हे कळायला सोपं आहे. असं समजा मी आणि माझ्या क्लायंटचं एक संभाषण माझ्या ऑफिसमध्ये झालं, उद्या त्याचा क्रॉस आहे. आणि अदर साईडनं क्रॉस घेताना दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं, बाबा रे मला सांग तुझ्या वकिलांनी तुझ्याशी काय बातचीत केली ह्याबद्दल, केसबद्दल काय बोलला. झालं, ती गाळणी लागू झाली. तो बोलतोय ते रिलेव्हंट आहे का हो, म्हणजे मी केसबद्दलच बोललो असणार, त्यामुळे रिलेव्हंट आहे, त्यात इररिलेव्हंट काही नाही, मी केसबद्दलच बोललो असणार. पहिल्या गाळणीतनं तो पास झाला. हे ॲडमिसिबल आहे का कोर्टामध्ये क्लायंटनं वकिलाशी केलेलं संभाषण? इट इज अ प्रिव्हिलेज कम्युनिकेशन. त्यामुळे तो कुठं अडकला? ॲडमिसिबिलिटीच्या गाळण्यात अडकला. आता हा पुरावा पुढं जाऊच शकत नाही, त्यामुळे प्रोबेटिव्ह व्हॅल्यूचा प्रश्नच येत नाही, दुसऱ्या गाळण्यामध्ये अडकला. दुसरा इव्हिडन्स घेऊ. असं धरून चला, माझा डेव्हलपर क्लायंट विटनेस बॉक्समध्ये उभा आहे आणि त्याने तो हा प्रकल्प निम्म्यातनं सोडला म्हणून त्याच्यावर फ्लॅट परचेसरनी डॅमेजेसचा दावा केला आहे, त्याचा क्रॉस चालू आहे. आणि त्याला असं विचारतायत वकील माझ्या क्लायंट डेव्हलपरला की तो असे किती बाकीचे प्रोजेक्ट्स निम्मे सोडलेस. काही काळ कोर्टानं ते सहन केलं. आणि हातातला सब्जेक्ट मॅटर प्रोजेक्ट सोडून बाकीच्याच प्रोजेक्ट्सवर जर त्या व्यक्तीचा क्रॉस चालू झाला माझ्या डेव्हलपर क्लायंटचा, तर तो रिलेव्हंट क्रॉस आहे का? यू नो द सेक्शन इन द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट दॅट द क्वेश्चन्स पर्टेनिंग टू अदर सब्जेक्ट मॅटर इन द सिव्हिल ट्रायल इज इररिलेव्हंट. फॉर क्रिमिनल द कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट, फॉर सिव्हिल इट इज नॉट. त्यामुळे ही इररिलेव्हंट आहे. ॲडमिसिबल आहे का? कदाचित असू शकेल, कारण इनॲडमिसिबल म्हणण्यासारखं काहीच नाही आहे. हे प्रिव्हिलेज नाही आहे. डेव्हलपरचे क्वेश्चन्स आर नॉट प्रिव्हिलेज. त्यामुळं हे
हा दुसरी कॅटेगरी आम्हाला मिळाली ज्यामध्ये इट इज ॲडमिसिबल बट इररेलेवंट. आणि तिसरी कॅटेगरी मी आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एखादा ईमेल आहे, ती रिलेवंट पण आहे, ॲडमिसिबल पण आहे, पण मी 65B सर्टिफिकेटच दिलं नाही. पहिला कुठला होता, रिलेव्हन्सीचा फिल्टरमधनं आलं, ॲडमिसिबिलिटीमधनं गेलं, आणि तिसऱ्या फिल्टरला मॅनर ऑफ प्रूफमध्ये अडकलं. त्यामुळे तरीही आता कोर्ट ते वाचू शकत नाही, कारण 65B सर्टिफिकेट नाही. आणि ह्या तिन्ही गाळण्यामधनं जेव्हा तो माझा एव्हिडन्स खाली पडतो, त्यावेळी मग कोर्ट बघतं की त्याची त्या पुराव्याची व्हॅल्यू किती आहे, त्याला आम्ही म्हणतो प्रोबेटिव्ह व्हॅल्यू किती आहे. मुळात तो ईमेल जरी ह्या तिन्ही गाळण्यातनं आला म्हणजे तो फार भारी झाला असं नाही आहे, त्याचा मुळात त्या दाव्यामध्ये स्थान काय हे कोर्ट तेव्हा ठरवेल. कुठला तरी तो विचित्र गोष्टींवरचा ईमेल असेल किंवा त्यामधनं काहीच उलगडा होत नसेल, तो काहीतरी क्लिष्ट असेल, इफ इट इज वेग, त्याची प्रोबेटिव्ह व्हॅल्यू विल बी व्हेरी लेस. तर ह्या 4 गाळण्यांमधनं तुम्हाला मला हे सांगायचं आहे की इन द भारतीय साक्ष अधिनियम दीज 3 फिल्टर्स हॅव रिमेन अनचेंज्ड एक्सेप्ट फॉर द फिल्टर ऑफ ॲडमिसिबिलिटी. 4 फिल्टर्सपैकी रिलेव्हन्सी, ॲडमिसिबिलिटी, मॅनर ऑफ प्रूफ अँड 4th इज द प्रोबेटिव्ह व्हॅल्यू. यापैकी फक्त ॲडमिसिबिलिटीचा फिल्टर थोडासा बदलला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतीय साक्ष अधिनियममध्ये किंवा इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये महत्त्वाचे चॅप्टर्स होता. पहिला होता प्रिलिमिनरीचा, बरोबर. दुसरा होता रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्सचा, बरोबर. तिसरा होता द फॅक्ट्स विच द कोर्ट विल टेक ज्युडिशियल नोटीस, आपण ज्युडिशियल नोटीस, दॅट वॉज अ 3rd चॅप्टर. 4th चॅप्टर वॉज ऑफ द ओरल इव्हिडन्स, म्हणजे ओरल इव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट, सेक्शन 59-60चा आपला 4था चॅप्टर होता. 5वा होता डॉक्युमेंटरी इव्हिडन्स, प्रायमरी, सेकंडरी वगैरे, जो 61-62 पासून चालू व्हायचा. 6वा आपला होता तो एक्सक्लुजन ऑफ ओरल इव्हिडन्स बाय द डॉक्युमेंटरी इव्हिडन्स, जो 91-92 मधनं चालू व्हायचा. 7वा चॅप्टर होता बर्डन ऑफ प्रूफचा, कोणी काय सिद्ध करावं, हा होता आपला 7वा चॅप्टर, जो चालू व्हायचा 101 पासून, बरोबर. 8वा होता इस्टॉपलचा, जो 115 पासून चालू व्हायचा. प्रॉमिसरी इस्टॉपल, कंडक्ट बाय इस्टॉपल बाय कंडक्ट, हे सगळं तिथं होतं. 9वा चॅप्टर होता विटनेसेसचा, की कोण विटनेस बनू शकतं, कोर्टामध्ये कोण साक्ष देऊ शकतं. 10वा चॅप्टर होता एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस, क्रॉस, चीफ, री एक्झामिनेशन कशा पद्धतीनं व्हावं, कोणत्या क्रमानं व्हावं. आणि 11वा चॅप्टर होता तो इररेलेव्हंट किंवा इम्प्रॉपर रिजेक्शन ऑर ॲडमिशन ऑफ इव्हिडन्स, म्हणजे एखादा चुकीचा इव्हिडन्स कोर्टानं घेतला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, हा तो चॅप्टर होता, ज्यामध्ये फक्त एकच सेक्शन होता. आणि आता 12वा चॅप्टर ॲड झाला आहे रिपील अँड सेव्हिंग, की इंडियन एव्हिडन्स ॲक्ट गेल्यामुळं आणि भारतीय साक्ष अधिनियम आल्यामुळं पेंडिंग ट्रायलवर काय परिणाम होईल हे सांगणारा सेक्शन शेवटचा एक ॲड झाला आहे 170. पहिले 11 चॅप्टर आहे तसे आहेत, मी जे बोललो ते, फक्त 12वा बदलला आहे, काही सेक्शनचा क्रम बदलला आहे, फक्त क्रम बदलला आहे, नावं बदलली आहेत. जिथं वकील म्हटलं गेलं तिथं ॲडव्होकेट म्हणतात, जिकडं काहीतरी लाहोर शब्द तो लाहोर काढून टाकला आहे. असे काही वरपांगी बदल वगळता बाकी जवळजवळ भारतीय साक्ष अधिनियम हा आहे तसा आहे, एक्सेप्ट आज जे आपण गोष्टींबद्दल चर्चा करू. तर आपण कुठल्या सेक्शनवरून पोहोचलेलो होतो, सेक्शन 2 पर्यंत आपण मगाशी पोहोचलो होतो. 2D 2E हे 2 चेंजेस आम्हाला या सेक्शननं सांगितले. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा सेक्शन तुम्हाला माहिती आहे, आणि 17-18 हे पूर्वी ॲडमिशनबद्दल होतं. आता काय झालं आहे, काही सेक्शन्स त्यांनी मिक्स केलेत, काही मर्ज केलेत. जे 4-4 सेक्शनमध्ये त्याचा एकच सेक्शन केला आहे, त्यामुळे सेक्शनचं नंबरिंग बदललं आहे. पूर्वी 17 हा ॲडमिशनला असायचा आपल्याला, 17-18, आता 15 झाला आहे, -2 झाला आहे. 32 तुम्हाला आठवत असेल, डाईंग डिक्लरेशनचा वगैरे जो सेक्शन 32 होता आपला, तो आता बहुतेक 27 झाला आहे, -5 तो सेक्शन झाला आहे. महत्त्वाचा शब्द माझ्या मते सेक्शन 24 जो होता, एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन्स किंवा एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन्स, की नो कन्फेशन शॅल बी ॲडमिसिबल ऑर रिलेव्हंट इफ इट इज इंड्युस्ड बाय फ्रॉड ऑर फोर्स, असा एक शब्द, त्याच्यामध्ये एक शब्द वाढवला गेला आहे, कोअर्शन हा शब्द वाढवला गेला आहे. त्यामुळे एखाद्या साक्षीदाराचं किंवा एखाद्या व्यक्तीचं कन्फेशन हे जर कोअर्शनद्वारे घेण्यात आलं असेल, कोअर्शन म्हणजे कोणत्याही प्रकारचा इल्लिगल दबाव, तर आता ते कोर्टामध्ये ॲडमिसिबल नाही. हा एक छोटासा बदल तुम्हाला त्या सेक्शन पूर्वीच्या 24मध्ये आढळतो. सगळ्यात महत्त्वाचा बदल चॅप्टर 2 मधला हा मला सेक्शन 39मध्ये जाणवतो. सेक्शन 39 हा पूर्वीचा सेक्शन 45 आहे. 45 आपल्याला माहिती आहे एक्सपर्ट इव्हिडन्सचा होता पूर्वी, म्हणजे मला एखाद्या हँडरायटिंगचं एक्सपर्टचं ओपिनियन हवं असेल, फॉरेन लॉबद्दल हवं असेल, आर्टबद्दल, सायन्सबद्दल, मी 45 इन्वोक करायचो. त्याचा झाला आहे आता सेक्शन 39. 39मध्ये 2 भाग आहेत, 39(1) आणि 39(2). तुम्हाला माहिती आहे 45A आलेला, तुम्हाला माहिती असेल 2000 साली जेव्हा इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आला तेव्हा एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डसाठी 45A ॲड केलेला. त्यामध्ये त्या 45Aचा त्यांनी आता 39(2) केला आहे. बदल काय झाला आहे सांगतो. पूर्वी एक्सपर्ट कोणाला म्हणायचं ह्याबद्दल त्या सेक्शनमध्ये लिहिलेलं होतं की फॉरेन आर्टमधला, फॉरेन लॉमधला असेल तो एक्सपर्ट, हँडरायटिंगमधला असला तो एक्सपर्ट, सायन्समधला असला तो एक्सपर्ट. त्यामध्ये रेसिड्युअरी क्लॉज ॲड केलं आहे.
रेसिड्युअरी क्लॉज असं म्हणतो, ऑर एनी अदर फील्ड. त्यामुळे ह्यामध्ये ज्याचा अंतर्भाव केला नाही असेही एक्सपर्ट आता कोर्टाला कॉल फॉर करता येतील. फॉर एक्झाम्पल, सपोज इफ देर इज अ केस ऑफ अ एन्क्रिप्शन, or if let's say there is a case of a cryptocurrency, or assume there is a some different case, the science which we are never aware of. आता असं कोणी म्हणू शकत नाही इट इज नॉट देअर इन सेक्शन 45, सो देअर फॉर यू कॅनॉट समन इन. आता शब्द असा आहे, और एनी अदर फील्ड, हे रेसिड्युअरी क्लॉज झाल्यामुळे आता 39चा स्कोप प्रचंड वाईट झाला आहे. नाऊ एनी एक्सपर्ट विल बी अन एक्सपर्ट. आणि हा एक्सपर्ट कोण असतो हे आपण थोडंसं नंतर बघू, जेव्हा आपण 63कडे जाऊ. एक्सपर्टच्या क्वालिफिकेशन्स काय त्या बदललेल्या नाही आहेत, पण दे आर ऑफ सम सिग्निफिकन्स. हा 39चा हा तुम्हाला एक महत्त्वाचा बदल तिथं आढळेल. त्यानंतर आपण डायरेक्टली येऊ. चॅप्टर आपण 2 बघितला रिलेव्हन्सीचा. रिलेव्हन्सीमध्ये चॅप्टर 2मध्ये ॲडमिशन आले, कन्फेशन आले, एक्सपर्ट ओपिनियन आलं. चॅप्टर 3मध्ये बदल नाही, म्हणजे कोर्टानं ज्या गोष्टींचा ज्युडिशियल नोटीस घेतला पाहिजे त्या तशाच घेतल्या पाहिजे, त्यामध्ये त्या लिस्टमध्ये कोणताही बदल नाही. चॅप्टर 4मध्ये पण बदल नाही. चॅप्टर 4 ओरल इव्हिडन्स आहे. ओरल इव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट, इट कॅनॉट बी हिअर्स आहे, यामध्ये पण बदल नाही आहे. चॅप्टर 5मध्ये प्रचंड बदल आहे. मला जर विचाराल ह्या सगळ्या ॲक्टमधला बदल काय, म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम आणलं नसतं तरी चाललं असतं, फक्त हा चॅप्टर जरी अमेंड केला असं तरी चाललं असतं, इथपर्यंत या चॅप्टरमध्ये बदल केले. पहिला बदल आम्हाला जाणवतो तो सेक्शन 62 जर तुम्हाला जुना आठवत असेल, तो प्रायमरी इव्हिडन्सबद्दल होता. प्रायमरी इव्हिडन्स अ डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट इज अ प्रायमरी इव्हिडन्स. ही साधी सोपी त्याची डेफिनेशन पूर्वी पण होती, आज पण आहे. त्याचा झाला आहे सेक्शन 57. द ओल्ड सेक्शन 62 इज नाऊ सेक्शन 57. डेफिनेशनमध्ये बदल नाही. एनी डॉक्युमेंट प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट इज अ प्रायमरी इव्हिडन्स. फाईन. बदललं आहे काय, तर खाली जी एक्सप्लेनेशन्स होती ना पूर्वी त्या सेक्शनच्या 62च्या खाली, त्यामध्ये आता 57 जेव्हा त्याचा झाला तेव्हा त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन्समध्ये वाढ झाली. आता 7 एक्सप्लेनेशन झाली, पूर्वी 3 होती, आणि ह्या 4मध्ये त्यांनी जवळजवळ सगळा लॉ बदलून ठेवला आहे इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सचा. एक्सप्लेनेशन 4 तुमच्यापैकी ज्यांच्याकडे बेअर ॲक्ट असेल त्यांनी बघा. एक्सप्लेनेशन 4मध्ये ते असं म्हणतात, वेनेवर अ कॉपी ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज कॉपीड ऑर स्टोर्ड सायमल्टेनियसली और सिक्वेन्शियली, ईच ऑफ द कॉपी इज अ प्रायमरी इव्हिडन्स. आता उदाहरण सांगतो. सपोज मला एखादं सेल डीड कोर्टामध्ये हजर करायचं आहे. प्रायमरी इव्हिडन्स म्हणजे काय हो, की एक्झिक्युटेड रजिस्टर्ड मूळ सेल डीड खरेदी खत कोर्टात देणं, साधं सोपं म्हणजे प्रायमरी इव्हिडन्स आहे, यात काही शंका नव्हती. समजा धरून चला मी ह्याच्या कॉपीज बनवल्या, 4 कॉपीज बनवल्या पूर्वीच्या सेक्शन 65 नुसार, कॉपीज मेड बाय दी मेकॅनिकल प्रोसेस, तर तो सेकंडरी इव्हिडन्स होता. करेक्ट. आता तसं नाही आहे. आता इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सच्या बाबतीत हा लॉ त्यांनी बदलून ठेवला आहे. कॉपीज मेड सायमल्टेनियसली और सिक्वेन्शियली फ्रॉम एन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज अ प्रायमरी इव्हिडन्स. उदाहरण सांगतो. सपोज माझा मोबाईल आहे किंवा माझा आयपॅड आहे. मी समजा आपल्या सगळ्यांचा इथनं एक फोटो घेतला माझ्या रेकॉर्डसाठी. तुम्हाला माहिती आहे iCloud नावाची गोष्ट आहे किंवा गुगल ड्राईव्हसारखी गोष्ट आहे. हा इकडचा घेतलेली कॉपी माझ्या गुगल ड्राईव्हवर पण त्याच वेळी जाणार किंवा नंतर जाईल, जेव्हा मी इंटरनेटच्या रेंजमध्ये जाईन त्यावेळी जाईल. थोडक्यात माझी कॉपी झाली, त्या डेटाची कॉपी झाली. आता खरं बघायला गेलं जुन्या लॉनुसार कोणीतरी काय म्हटलं असतं, आयपॅडमधली कॉपी प्रायमरी इव्हिडन्स आहे, तो जी गुगल ड्राईव्हची कॉपी आहे किंवा ती नंतर झालेली कॉपी तो सेकंडरी इव्हिडन्स आहे. आता नाही. द लॉ सेज कॉपीज मेड सायमल्टेनियसली और सिक्वेन्शियली. अंडरलाईन द वर्ड सिक्वेन्शियली. सो इट नीड नॉट बी इवन सायमल्टेनियस, इट कॅन बी सबसिक्वेंट. सिक्वेन्शियली ईच ऑफ द कॉपी इज अ प्रायमरी इव्हिडन्स. त्यामुळे डॉक्युमेंटरी इव्हिडन्सच्या बाबतीतला आमचा कायदा आता इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्समध्ये मात्र वेगळा लागू झाला. कम टू एक्सप्लेनेशन 5. एक्सप्लेनेशन 5 एक वेगळीच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आपल्याला घेऊन येतं, आणि हे प्लीज कॉन्सेप्टच्या लेवलला तुम्ही ऐकून घ्या, तुम्हाला गंमत वाटेल. असं म्हणतं की वेनेवर एन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज प्रोड्यूस्ड फ्रॉम अ प्रॉपर कस्टडी इट इज अ प्रायमरी इव्हिडन्स. आता काय घोळ झाला आहे बघा. काय म्हटलं, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रोड्यूस फ्रॉम अ प्रॉपर कस्टडी इज अ प्रायमरी इव्हिडन्स. म्हणजे काय, आता माझा मोबाईल आहे किंवा माझा आयपॅडच घेऊ, या आयपॅडचा मालक मी समजा हा कोर्टात हजर केला, ही प्रॉपर कस्टडी झाली. प्रॉपर कस्टडीची डेफिनेशन तुम्हाला सेक्शन 81मध्ये मिळेल, आणि तिकडं आपण 2 मिनिटात जाऊ. समजा हाच आयपॅड मी न करता यतीशा सरांनी कोर्टामध्ये हजर केला, त्यांची प्रॉपर कस्टडी आहे का आयपॅड? म्हणजे ही इज नॉट द ओनर, nor he is my associate, nor he is my colleague, nor I have given it to him. He is not the person who is a proper custodian. सेक्शन 81च्या प्रोवायझो जर तुम्ही पाहिलात, फक्त लिहून घ्या सेक्शन 81चा प्रोवायझो विच डिफाईन्स व्हॉट इज प्रॉपर कस्टडी. सेक्शन 81चा प्रोवायझो मला असं सांगतो, अ कस्टडी इज अ प्रॉपर कस्टडी इफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज इन द प्लेस अँड इज लुक्ड आफ्टर बाय अ पर्सन विथ हुम द लॉ रिक्वायर्स इट टू बी, ऑर इफ द ओरिजिन इज लेजिटिमेट ऑर प्रोबॅबल. म्हणजे जर
उदाहरण तुम्हाला सांगतो, हा आयपॅड माझ्याकडनं अपेक्षित आहे, माझ्याकडे असणं, कारण मी याचा मालक आहे, बरोबर. द लॉ रिक्वायर्स इट टू बी विथ मी प्रॉपर कस्टडियन झालो, पहिली कॅटेगरी टिक झाली. लॉ सेज सेक्शन 81चा प्रोव्हायजर सांगतो, बट अ कस्टडी इज अ प्रॉपर कस्टडी इफ इट इज लेजिटिमेट ऑर प्रोबॅबल. म्हणजे काय सांगतो, हा मीच आयपॅड यतीश सरांना दिलेला 10 मिनिटापूर्वी की हा तुम्ही सांभाळा, मी बाहेर चाललो आहे, म्हणजे त्यांचं कस्टडी लेजिटिमेट झाली, इट बिकम्स अ प्रॉपर कस्टडी. किंवा प्रोबॅबल म्हणजे सपोज आता माझा इथं कलिग आहे ज्यानं मला आत्ता आयपॅड दिला, भलेही मी त्याला ऑफिशियली तो दिला नाही, पण त्यानं माझ्या गाडीतनं आणला, म्हणजे इट इज प्रोबॅबल कस्टडी. म्हणजे ह्यानं घेऊन तर दुसऱ्याचं तरी घेऊन पळाला नाही, तो माझ्याशीच संबंधित व्यक्ती आहे, म्हणजे इट इज प्रोबॅबल. तर सेक्शन 81चा प्रोव्हायझर मला काय सांगतो, इन दीज 3 सर्कमस्टान्सेस द कस्टडी इज कॉल्ड ॲज अ प्रॉपर कस्टडी. बरोबर. आता आपण परत येऊ, कुठं होतो आपण, सेक्शन 57च्या एक्सप्लेनेशन 5मध्ये. कायदा मला काय सांगतो, इफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज कमिंग फ्रॉम अ प्रॉपर कस्टडी इट इज अ प्रायमरी इव्हिडन्स. हा किती विचित्र प्रकार झाला आहे, आता तुम्हाला उदाहरणं देखत सांगतो. समजा एखादा मोबाईल मी कोर्टात हजर केला, तो प्रायमरी इव्हिडन्स आहे. आणि असं धरून चाला, समजा एखाद्या पोलिसांनी एखादं CCTV फुटेज एखाद्या दुकानदाराला जाऊन मागितलं की बाबा मला हे तुझं CCTV फुटेज दे, याच्यामध्ये काल एक मर्डर रेकॉर्ड झाला आहे, मला ते पुराव्यासाठी हवं आहे. किंवा पोलीस सोडून द्या, मीच मागितलं माझ्या शेजाऱ्याला की माझ्या दुकानात काल चोरी झाली, तुझ्या CCTVमध्ये सगळं रेकॉर्ड झाले, मला प्लीज ते फुटेज दे. तो म्हटला मी नाही येणार, मला ह्या कोर्टाच्या भानगडीत पडायचं नाही, मी काय देणार नाही. मला पुढं पर्यायच नाही, माझ्यापुढं तो एकमेव पुरावा आहे. मी हळूच काय करतो, रात्री दुकान बंद झाल्यानंतर कुठून तरी काय करून त्याच्या नोकराला 100 रुपये देऊन मी तो पुरावा घेतला. आता मला सांगा, मी जर तो कोर्टात दिला तर इज इट अ प्रॉपर कस्टडी? सो इट इज नॉट अ प्रायमरी इव्हिडन्स. टेक्निकली स्पीकिंग, इन द डिजिटल वर्ल्ड द कॉन्सेप्ट ऑफ प्रॉपर कस्टडी डज नॉट मेक एनी सेन्स. कारण तो CCTV हा त्या दुकानदारानं कोर्टात दिला काय किंवा मी दिला काय, त्याच्या इंटिग्रिटीवर काय परिणाम होणार आहे का, मला सांगा. जर तो टॅम्परच करायचा असेल तर तो मालकसुद्धा टॅम्पर करू शकतो आणि मीही टॅम्पर करू शकतो. सो कस्टडी हॅज नथिंग टू डू विथ द इंटेग्रिटी ऑफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. कस्टडी इज इररिलेव्हंट. कस्टडी कुठं मॅटर करते, पेपर डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये मॅटर करते. आता सेल्डीडचं जनरली शुड बी विथ द व्हेंडी. इफ इट इज कम्स फ्रॉम द थर्ड पर्सन तर आय अंडरस्टँड कस्टडी ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ इम्प्रॉपर कस्टडी. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या बाबतीत इम्प्रॉपर कस्टडी हा कॉन्सेप्ट टोटली ॲब्सर्ड आहे. बट यू मस्ट नो ॲज अ लॉयर की आता कोर्टामध्ये एखादी कस्टडीच्या प्रॉपर कस्टडीतनं डॉक्युमेंट येत असेल, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड येत असेल तर इट इज अ प्रायमरी इव्हिडन्स. याचा प्रात्यक्षिक आयुष्यामध्ये कसा वापर करायचा आपण थोड्या वेळानं बघूया. 57चं आपण 5वं एक्सप्लेनेशन बघितलं. 6वं एक्सप्लेनेशन काय आहे, वेन द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज स्टोर्ड, ट्रान्समिटेड, ब्रॉडकास्टेड सायमल्टेनियसली. म्हणजे समजा एखादं IPLची मॅच माझ्या TV वर चालू आहे आणि मी घरामध्ये नाही आहे, मला ती रेकॉर्ड करून बघायची, तर रेकॉर्ड झालेलं जे फुटेज असेल दॅट इज ऑल्सो अ प्रायमरी इव्हिडन्स. किंवा IPLची मॅच वानखेडेवरनं रिले केली जाते, म्हणजे कॅमेरावाला तिथं बसला आहे, स्पोर्ट्स न्यूजवाला, आणि प्रत्येक घरामध्ये ती रिले केली जाते, तर एक्सप्लेनेशन 6 इज टेलिंग मी तो प्रत्येक घरामधलं फुटेज इज अ प्रायमरी इव्हिडन्स. एनी इन्फॉर्मेशन, एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड विच इज स्टोर्ड, ब्रॉडकास्टेड, ट्रान्समिटेड सायमल्टेनियसली, ईच ऑफ द कॉपी इज अ प्रायमरी इव्हिडन्स. त्यामुळे एक्सप्लेनेशन 6 मला हे सांगतं. आणि एक्सप्लेनेशन 7 शेवटचं मला असं सांगतं, वेरेवर अन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड is temporarily stored or if there is an automated storage then it is a primary evidence. म्हणजे काय, तुम्ही बऱ्याचदा वर्ड फाईलवर काम करत असताना बघितलं असेल, लाईट गेली समजा, आपला लॅपटॉप बंद झाला, तुम्ही जेव्हा तो रिओपन करता तेव्हा तुम्हाला वर्ड काय विचारतं, डू यू वॉन्ट टू सेव्ह द फाईल. काम अचानक बंद झालं, डू यू वॉन्ट टू सेव्ह दिस फाईल. ती तुम्ही तर सेव्ह केली नव्हती, ती कुठनं आली, ती रॅममध्ये स्टोअर्ड होती, रँडम ॲक्सेस मेमरी, टेम्पररी फाईलमध्ये स्टोरेज होती. याला काय म्हणतात, ॲटोमॅटेड स्टोरेज अशा शब्द आहे. कारण हे तुम्ही नाही केलं, हे मॅन्युअली नाही केलं, हे ॲटोमॅटिक झालं. आता मला कायदा हे सांगतो की इवन द कॉपी ऑन द रॅम इज अ प्रायमरी इव्हिडन्स. आता ह्याचं तुम्हाला वाटेल की ह्याचा फरक काय पडणार आहे रॅम, किंवा ह्याचा प्रचंड फरक हा IPR डिस्प्यूटमध्ये पडतो. समजा मी एखाद्या परवा तुम्ही वाचलं असेल अरिजित सिंगच्या गाण्याबद्दल कोर्टाने एक डिरेक्शन दिले की द AI मेड सॉंग्स, बॉम्बे हायकोर्ट सेड आर इन्फ्रिंजमेंट ऑफ अ कॉपीराईट. समजा मी कुठल्या तरी एका धरून चला रस्किन बॉन्डसारख्या एखाद्या लेखकाची कॉपी मारत असेल माझ्या लॅपटॉपवर बसून, पोलीस आले, मी तो पटकन बंद केला आणि ती कॉपी तरीही रॅममध्ये असते, इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स किंवा IPRच्या डिस्प्यूटमध्ये ही कॉपी रॅमवर असते, तर आता द लॉ इज कॉलिंग दॅट प्रायमरी, दॅट टेम्पररी कॉपी इज ऑल्सो प्रायमरी इव्हिडन्स. त्यामुळे तुम्हाला डे टू डे सिव्हिल केसेसमध्ये हे कळणार नाही, पण IPR डिस्प्यूट्समध्ये टेम्पररी किंवा रॅम कॉपी हॅज गॉट ट्रिमेंडस सिग्निफिकन्स. तर झाला सेक्शन 57. आता सेक्शन 58 सांगायची गरज नाही, कारण तो ऑलमोस्ट सेम आहे एक्सेप्ट 2 फॅक्ट्स. प्रायमरी इव्हिडन्स
मध्ये तुम्ही बघितलं इलस्ट्रेशन्स वाढवली. सेकंडरी इव्हिडन्समध्ये काय बदल झाला? 3 गोष्टी वाढवल्या. तुम्हाला माहिती सेकंडरी इव्हिडन्समध्ये काय काय होत्या पूर्वी? कॉपीज मेड फ्रॉम द ओरिजिनल बाय मेकॅनिकल प्रोसेस, ओरल अकाउंट वगैरे वगैरे. त्यामध्ये 3 गोष्टी वाढवल्या: ओरल ॲडमिशन, रिटन ॲडमिशन अँड इव्हिडन्स बाय अ पर्सन हू इज ॲक्वेंटेड विथ द व्हॉल्युमिनस रेकॉर्ड. याला सेकंडरी इव्हिडन्स आता मानलं जाईल. रिटन ॲडमिशन्स तुम्हाला माहिती आहेत. आय नीड नॉट रिअली डिटेन यू ऑन दॅट. रिटन ॲडमिशन म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट जर लिखित स्वरूपात मान्य केली असेल तर आपण रिटन ॲडमिशन म्हणतो. आता याला सेकंडरी इव्हिडन्सचा दर्जा दिला गेला आहे. ओरल ॲडमिशन इज द सेम थिंग, ज्याला परत सेकंडरी इव्हिडन्सचा दर्जा दिला गेला आहे. आणि इव्हिडन्स बाय द पर्सन हू इज ॲक्वेंटेड विथ व्हॉल्युमिनस रेकॉर्ड याला पण सेकंडरी इव्हिडन्सचा दर्जा दिला गेला आहे. उदाहरण सांगतो. एक खूप मोठं अकाउंटन्सीचं काहीतरी मॅटर आहे ज्यातलं मला अकाउंटन्सीमधलं फारसं कळत नाही. मी एखाद्या चार्टर्ड अकाउंटंट साहेबांना अपॉइंट केलं की तुम्ही हे वाचून मला याचा गोषवारा सांगा. वास्तविक पाहता पूर्वी मला ते अख्खं बाड कोर्टामध्ये देऊन त्याला एक्झिबिट करायला लागायचं. आता मला सेकंडरी इव्हिडन्स म्हणून ज्या व्यक्तीनं ते सगळं एक्झामिन केलं आहे त्या व्यक्तीचा जो पुरावा आहे त्याला आता कोर्ट सेकंडरी इव्हिडन्स मानेल, कारण त्या व्यक्तीनं त्याचा अभ्यास करून त्याचा गोषवारा मला दिला आहे. त्यामुळं आता सेकंडरी इव्हिडन्समध्ये अशा व्यक्तीचा इव्हिडन्स हा सेकंडरी इव्हिडन्स मानला जाईल हू हॅज एक्झामिन्ड द व्हॉल्युमिनस रेकॉर्ड अँड हू इज स्किल्ड इन एक्झामिनेशन ऑफ सच रेकॉर्ड. आता डायरेक्टली जाऊया सेक्शन 61कडं, जो पूर्वी नव्हता, जो आत्ता पहिल्यांदा आला आहे. सेक्शन 61 ऑफ द भारतीय साक्ष अधिनियम. 61 वॉज नेवर अ पार्ट ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. सेक्शन 61 काय सांगतो की नथिंग इन धिस अधिनियम शाल डिनाय दी ॲडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जस्ट बिकॉज इट इज अन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड इट विल बी ट्रीटेड ॲट पार विथ द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. म्हणजे काय की केवळ हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. पूर्वी एक तुम्हाला जाणवत असेल कोर्टांमध्ये एक भेदभाव असायचा. हा पेपर डॉक्युमेंट आहे, हा ईमेल आहे, हा व्हॉट्सॲपचा मेसेज आहे, हा पेपरमधला हे पत्र आहे लिखित. एक कुठेतरी डिस्क्रिमिनेशन असायचं कोर्टांमध्ये की नाही ह्याला एक्झिबिट देताना आम्ही काहीतरी वेगळं करू, ह्याला एक्झिबिट देताना आम्ही वेगळी प्रोसिजर फॉलो करू. आता सेक्शन 61 मला असं सांगतो की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड विल बी ट्रीटेड ॲज इफ इट्स अ डॉक्युमेंटरी रेकॉर्ड. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला आता डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा दर्जा सेक्शन 61 दिला आहे. सो ऑल दॅट यू यूज टू फॉलो फॉर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स यू विल हॅव टू नो फॉलो सेम रेजिम फॉर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. सेक्शन 61 एवढंच करतो. आता सेक्शन 63कडे येऊया, जो आपला आहे जुना सेक्शन 65B 65B दॅट यू ऑल आर अवेअर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सबद्दल जो डील करायचा. 63मध्ये कोणताही फारसा बदल झाला नाही एक्सेप्ट 3 व्हेरी इम्पॉर्टंट चेंजेस. तुम्हाला माहिती आहे, जर समजा मला एखादा ईमेल कोर्टात हजर करायचा तर मी काय करायचो, मी 65Bचं सर्टिफिकेट द्यायचो. 65Bचं सर्टिफिकेट जेवढे वकील तेवढे प्रकार. माझं एक वेगळ्या प्रकारे असायचं, आयोनचं वेगळ्या प्रकारे असायचं, तुमचं एक वेगळं असायचं, माझं वेगळं असायचं. आता एक शेड्यूल आलं आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट किंवा भारतीय साक्ष अधिनियमला ॲक्टच्या शेवटी, आणि तुम्हाला त्या शेड्यूलप्रमाणेच ते सर्टिफिकेट द्यायचं आहे. पण आपण तिकडं जायच्या अगोदर काही 2-4 महत्त्वाचे बदल बघू आणि 15 ते 20 मिनटात आपण साधारणतः हा सगळा चर्चा संपवू. 63मध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा बदल असा झाला आहे, तो म्हणजे पूर्वी तुम्हाला जर माहिती असेल तर एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आयदर प्रिंटेड ऑन अ पेपर, स्टोर्ड, कॉपीड, रेकॉर्डेड इन ऑप्टिकल ऑर मॅग्नेटिक मीडिया विल बी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. म्हणजे काय तर CD असेल, DVD असेल, पेपरवरची प्रिंट असेल, हार्ड ड्राईव्ह असेल, फ्लॉपी असेल, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स होतं इथपर्यंत आपण म्हणायचो. त्याच्यामध्ये एक शब्द वापरला गेला आहे आता, सेमीकंडक्टर मेमरी. हा शब्द ॲड केला आहे. सेमीकंडक्टर मेमरी म्हणजे काय, माझ्या मोबाईलची फ्लॅश मेमरी असते, आपल्या मोबाईलवर असते, मेमरी कार्ड असतं, पेन ड्राईव्ह असते, ह्याला फ्लॅश मेमरी म्हणतात. हा सेमीकंडक्टर मेमरीचा भाग झाला. पूर्वी हा नव्हता. सेमीकंडक्टर मेमरी आत्ता ह्याच्यामध्ये ॲड केली गेली. त्यामुळे आता 4 प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहेत. प्रिंटेड ऑन अ पेपर, स्टोअर्ड ऑन ऑप्टिकल मीडिया म्हणजे CD DVD, स्टोअर्ड ऑन मॅग्नेटिक मीडिया म्हणजे फ्लॉपी डिस्क, आणि स्टोअर्ड ऑन सेमीकंडक्टर मेमरी म्हणजे हे फ्लॅश ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह वगैरे. गरज ह्याची पण नव्हती कारण तसं इट वॉज ऑलवेज लाईक दिस, पण एनिवेज असा एक नवीन बदल आला आहे. आणि कम्युनिकेशन डिव्हाइस असा एक शब्द ॲड केला आहे. म्हणजे मोबाईल, पेजर तर आता कोण वापरत नाही, मोबाईल असेल किंवा वायरलेस फोन असेल, ह्याला पण आता ह्या सेक्शन 63मध्ये याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये फारसा फरक नाही. फरक पडला आहे कुठं तर 63(4) फरक पडला आहे. आणि मी 65B आज बोलणार नाही कारण द्या मेनी टॉक्स ऑफ माइंड विच आर देअर ऑलरेडी ऑनलाईन जी 65B आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर फार बोलणार नाही. बदल काय झालेत सांगतो. 63(4) जो 65B(4) होता पूर्वी, त्यामध्ये 3 अत्यंत महत्त्वाचे बदल झालेत. पहिला बदल असा झाला आहे, पूर्वी आम्ही समजा हा ईमेलची प्रिंट कोर्टात दिली किंवा ही समजा CD आहे, ही CD कोर्टात दिली तर आम्ही 65B द्यायचं कधी, याचं त्याच वेळी द्यायचं.
पुराव्यात निशाणी देताना द्यायचं, चार्जशीट बरोबर द्यायचं का कधी द्यायचं? तर नाव सेक्शन 63(4) इज व्हेरी क्लिअर. 63(4) says a certificate under this section will be given whenever the document is produced in the court of law. त्यामुळे मी ज्यावेळी हे हजर करतोय त्याचवेळी मला 65(b) ज्याला आता 63 नंबर झाला आहे ते मला देणं आवश्यक आहे. हा पहिला महत्त्वाचा बदल. टायमिंग ऑफ द सर्टिफिकेट. जर तुम्हाला माहिती असेल पूर्वी जजमेंट होतं हिरेमठ वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका असेल किंवा अर्जुन पंडितराव खोतकर असेल, ज्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणत होतं तुम्ही हे कुठल्याही स्टेजला दिलं तरी चालेल कारण दिस इज अ क्युरेबल डिफेक्ट. This is irregularity, you can give it at any stage. Now the act is very clear, you must give it when you are tendering that document into the record. So this is very important change that 63(4) gives me. दुसरा महत्त्वाचा बदल तो म्हणजे हे सर्टिफिकेट कोणी द्यावं, आणि हाच खूप त्रासदायक मुद्दा आपल्याला येणाऱ्या काळात ठरणार आहे. रादर मी असं म्हणेन, मी जेव्हा आता ह्या विषयावर बोललो, मी खूप लॉ एन्फोर्समेंट लोकांच्या मध्ये ह्या सेशन्स घेतले, त्यावेळी पोलीस असतील, ED ऑफिसर्स असतील, CBI असेल, प्रत्येकाच्या समोर आता प्रॉब्लेम ह्या संदर्भात येतो आहे. तो प्रॉब्लेम असा आहे की पूर्वी मी समजा एखादा ईमेलचं सर्टिफिकेट कोर्टामध्ये दिलं तर मी काय करायचो, एकतर वकिलांचं देईन, आयोचं देईन किंवा ती ज्याचे ईमेल आहे त्याचं देईन. नाऊ द सेक्शन रिक्वायर्स 2 सर्टिफिकेट्स. वन इज बाय द प्रपोनंट ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. प्रपोनंट म्हणजे कोण? ज्याचा तो मोबाईल आहे, ज्याचं ते इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे, किंवा जर तुम्ही क्रिमिनल ट्रायल पाहिली तर आयो, थोडक्यात आयोचं सर्टिफिकेट. देर हॅज टू बी अनादर सर्टिफिकेट इन फॉर्म B ऑफ शेड्यूल विच हॅज टू बी गिवन बाय द एक्सपर्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणजे मला केवळ एक सर्टिफिकेट देऊन चालणार नाही, आता मला 2 सर्टिफिकेट द्यायचे आणि हे दुसरं सर्टिफिकेट हे एक्सपर्टनं द्यायचं आहे. आता हा एक्सपर्ट कोण याच्यावर खूप वाद चालू आहे. कदाचित आपल्यापर्यंत अजून आला नसेल कारण ह्याचा जास्त प्रॉब्लेम हा लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजना, PPsना जास्त होतो आहे. का एक्सपर्ट मी आणायचा कुठून? कारण एक्सपर्ट 2 प्रकारचे आहेत. का सांगतो ह्यामध्ये एक्सपर्ट का महत्त्वाचं आहे? मी एक्सपर्टची डेफिनेशन मगाशी कुठली सांगितली? 39 सांगितली तुम्हाला. 45चा 39 झाला आहे आणि त्यामध्ये 39(1) काय सांगितलेलं? एनी अदर फील्ड एनी पर्सन पजेसिंग एनी स्पेशल स्किल इज अन एक्सपर्ट. असा एक मतप्रवाह यामध्ये बनला आहे. तुम्ही 39(1) डेफिनेशन घेता कामा नये. तुम्ही हा जो एक्सपर्ट आहे ना 63चा, त्यासाठी 63चा त्यासाठी तुम्हाला 39(2) मध्ये गेलं पाहिजे. 39(2)चं जर आपण पाहिलं, 39(2) टॉक्स ऑफ एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. तुम्हाला जर माहिती असेल तर भारत सरकारनं काही लॅब नोटिफाय केल्यात भारतामध्ये. हैदराबादची आहे, पुण्याची आहे, मुंबईची आहे, कलकत्त्याची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डबद्दल वाद निर्माण झाला तर तुम्ही तो फॉरेन्सिकला पाठवता आणि तिकडनं त्याचं सर्टिफिकेट घेऊन येता आणि तुम्ही कोर्टामध्ये ते सर्टिफिकेट हजर करता. बरेच जण असं म्हणत होते सुरुवातीला हा कायदा आला तेव्हा की 39(2)चा जो एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे तो म्हणजे हा एक्सपर्ट, जो आता तुम्हाला 2 सर्टिफिकेट द्यावं लागतात, त्यातला एक्सपर्ट म्हणजे हा नोटिफाईड एक्सपर्ट असला पाहिजे. तर लेट मी टेल यू, होम डिपार्टमेंट हॅज नाव इश्यूड SOP आणि त्याच्यामध्ये हे क्लिअर केलं आहे की तो जो एक्सपर्ट आहे तो 39(2)चा एक्सपर्ट नव्हे, तो 39(1)चा एक्सपर्ट. यामध्ये का फरक पडणार आहे सांगतो वकिलांना पर्टिक्युलरली, कारण 39(2)चा एक्सपर्ट मिळणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. कारण आज जर मी माझी ईमेल फॉरेन्सिक लॅबला पाठवली त्याचा रिपोर्ट यायला मला 8 महिने लागतील. त्यामुळे इट इज इम्पॉसिबल की 39(2)चा एक्सपर्टचं जर मी सर्टिफिकेट प्रत्येक छोट्या केसमध्ये लावायला लागलो, इट इज इम्पॉसिबल. आणि ते आपल्याला एंटरटेन करणार नाहीत कारण दॅट रिक्वेस्ट हॅज टू गो बाय द कोर्ट और इट हॅज टू गो फ्रॉम द ऑफिस ऑफ PP. प्रायव्हेट सिव्हिल केसमध्ये आपण त्यांना पाठवलं ते रिप्लाय पण देणार नाही. त्यामुळे 39(2)चा एक्सपर्ट हा नव्हे, हा 39(1)चा एक्सपर्ट. मग कदाचित तुम्ही मला असं विचारलं मग हा एक्सपर्ट कोण आणायचा? तर हा एक्सपर्ट हा कोणीही असू शकतो ज्याला त्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सबद्दल काहीही बेसिक माहिती असेल. फॉर एक्झाम्पल एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, अगदीच गेला बाजार जो कोणतरी ज्याला माहिती आहे की मी हे काय केलं आहे असाही व्यक्ती असू शकेल. कारण सेक्शन एवढंच सांगतो, क्वालिफिकेशन तो बाकी काही सांगत नाही की तो BE BTech असला पाहिजे. इट ओनली सेज एनी पर्सन पजेसिंग एनी स्पेशल स्किल इन दॅट रिगार्ड. स्पेशल स्किल असणं एवढंच महत्त्वाचं आहे. 39(1)चा माझा कंप्लायन्स झाला. तर असा जो एक्सपर्ट आहे त्याचं सर्टिफिकेट आता मला शेड्यूलनुसार द्यायचं आहे. तेव्हा जर शेड्यूल तुम्ही आवर्जून गेल्यानंतर बघा, ते शेड्यूल 2 भागांमध्ये आहे. शेड्यूलचा जो भाग A आहे तो त्या व्यक्तीनं द्यायचा आहे. शेड्यूलचा भाग B जो आहे तो एक्सपर्टनं द्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एका कॉन्सेप्टचा उल्लेख केला गेला आहे, ज्या कॉन्सेप्टला आम्ही म्हणतो हॅश व्हॅल्यू. तुम्हाला कोर्टात देणाऱ्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची आता हॅश व्हॅल्यू देणं कंपल्सरी आहे. आता हा हॅश व्हॅल्यू काय प्रकारे मी 10 मिनिटात सांगेन. थोडंसं हे असं एक्सप्लेन करणं थोडंसं अवघड आहे. समजा माझं एखादं पुस्तक आहे 2000 पानांचं आणि हे पुस्तक मला कोल्हापूरला किंवा मुंबईला पाठवायचं आहे. मला असं एन्श्युअर करायचं आहे की मधल्या काळात त्या कुरिअरवाल्यांना त्या पुस्तकाशी काही छेडखानी करता कामा नये, पानं फाडता कामा नये, कुठलाही कॉमा जाता कामा नये. आहे तसं पुस्तक माझं मुंबईला पोचलं पाहिजे.
आणि मी मुंबईच्या व्यक्तीला हे सांगून ठेवलं. आता मला सांगा, हे करणं फिजिकली पॉसिबल आहे का हो मुंबईच्या व्यक्तीला? मॅग्निफाईंग ग्लास घेऊन कॉमा बघणं, फुल स्टॉप बघणं टेक्निकली नाही. म्हणून ह्याला उतारा म्हणून इलेक्ट्रॉनिक वर्ल्डमध्ये एका कॉन्सेप्टचा जन्म झाला, ज्याला म्हणतात हॅश व्हॅल्यू. हॅश व्हॅल्यू म्हणजे माझ्या 2000 पानांच्या पुस्तकावर मी जेव्हा एखादा प्रोग्रॅम, तो हॅश व्हॅल्यूचा प्रोग्राम तुम्ही गुगल जरी केलं घरी केल्यानंतर एवढंच म्हणा, हॅश कॅल्क, HASHCALC, हॅश कॅल्क म्हणा, हॅश कॅल्क्युलेटर म्हणा, तुम्हाला 2 मिनिटात तो प्रोग्राम गुगलवरच दिसेल. तो काय करतो, माझ्या 2000 पानाचं जे पुस्तक आहे ना, त्याच्यावर एक प्रोग्राम रन करतो आणि एक कोड तयार करतो. 16 डिजिटचा एक कोड तयार करतो. तो कोड 16 आहे, तो सोपा आहे ना. 16 डिजिट्स बघणं सोपं आहे, 2000 शब्द बघणं अशक्य आहे. 2000 पानं 16 डिजिट्स बघू शकता. हां, मी कोड केला, माझ्याकडे नीट ठेवला आणि हे पुस्तक मी आता मुंबईला पाठवलं. त्या मुंबईच्या माणसांना काय करायचं आहे, त्यांना कामा वगैरे बघत बसायचं नाही, त्याने परत त्याच्यावर तो प्रोग्राम रन करायचा आहे, हॅश कॅल्क्युलेटर. जर ते 16 डिजिट एक्झॅक्टली माझ्या 16 डिजिटसारखे आले तर याचा अर्थ त्यामध्ये एका कॉमाचाही फरक नाही. त्यामध्ये एक स्पेस जरी बदलली असेल तर माझी हॅश व्हॅल्यू पूर्णपणे बदलते. साधी एवढीच कॉन्सेप्ट आहे हॅश व्हॅल्यूची, बाकी काही नाही. म्हणजे डेटा इंटेग्रिटी आम्ही ज्याला म्हणतो ती एस्टॅब्लिश करण्यासाठी हे हॅश कॅलचा जन्म झाला आहे. तर अशा प्रकारे, आणि हे हॅश तुम्ही कधीही करू शकता. तुम्ही घरी गेल्यानंतर एखादी फाईल अपलोड करा वेबसाईटवर, त्याची हॅश व्हॅल्यू तुम्हाला देईल. हॅश व्हॅल्यू 3 प्रकारची असते, सर्टिफिकेटमध्ये दिलं आहे म्हणून सांगतो. MD5, SHA1, SHA2. म्हणजे MD5 हा जुना प्रकार झाला, आता कोण वापरत नाही. SHA1 पण हल्ली कोण वापरत नाही. SHA2 वापरतात, पण आपण त्याच्यावर फार डोकेफोड करायची गरज नाही. तुम्ही जेव्हा एखादं प्रोग्राम रन करता हॅश व्हॅल्यूचा, तेव्हा तुम्हाला ह्या 3ही हॅश व्हॅल्यू मिळतात. तुम्हाला तो प्रोग्राम ह्या 3ही हॅश व्हॅल्यू देतो आणि हे फ्री सॉफ्टवेअर आहेत. हे कुठेही तुम्हाला मार्केटमधनं विकत घ्यावे लागत नाहीत. शक्यतो ऑनलाईन वापरू नका, ऑफलाईन डाउनलोड करून वापरा. याचं कारण असं आहे, मी परवाच एक केस मुंबईमध्ये दुर्दैवानं अशी पाहिली की त्यांनी हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक इमेज एका सेन्सिटिव्ह ऑफेन्समधली अपलोड केली आणि ती व्हायरल झाली. त्यामुळे ऑनलाईन जे हॅश कॅल्क्युलेटर असतात ते बऱ्याचदा तुमच्या डेटा रिटेन करतात. म्हणजे हॅश व्हॅल्यू काढून देतात तुम्हाला, पण त्या बदल्यात तुमचा डेटा कॉपी करून घेतात. त्यामुळे जनरली ऑफलाईन हॅश कॅल्क्युलेटर वापरा, सेन्सिटिव्ह डेटा असेल तर. तर अशी हॅश व्हॅल्यू तुम्हाला त्या सर्टिफिकेटमध्ये उद्धृत करायची. तुम्ही ते सर्टिफिकेटचा फॉर्मॅट बघा, त्यामध्ये तुम्हाला हॅश व्हॅल्यू दिसेल. आता बऱ्याचदा प्रॉब्लेम काय होणार आहे सांगतो. आय डोंट नो की हे असं का झालं. लेजिस्लेटर्स डिड नॉट अंडरस्टँड दिस. समजा माझ्याकडे एखाद्या ईमेलची प्रिंट आहे आणि मला ती आज कोर्टात द्यायची आहे. हा कागद आहे त्या ईमेलच्या प्रिंटचा. बरं, हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे का? टेक्निकली आहे, कारण 63 जर तुम्ही पाहिलात किंवा जुना 65B काय सांगायचा मला, एनी इन्फॉर्मेशन प्रिंटेड ऑन अ पेपर ऑर कॉपीड स्टोर्ड रेकॉर्डेड इन ऑप्टिकल ऑर मॅग्नेटिक मीडिया. म्हणजे प्रिंटेड ऑन अ पेपरवरचा सुद्धा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच होतं जर त्याचं ओरिजिन इलेक्ट्रॉनिक असेल तर. म्हणजे ईमेलची प्रिंट काढली तरी पण हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे, दिसायला कागद आहे पण हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. मला 65B लागायचं. आता प्रॉब्लेम असा आहे, मी याची हॅश व्हॅल्यू कशी काढू? एखादा डेटा ऑनलाईन फाईल असेल, इमेज असेल तर मी त्याची हॅश व्हॅल्यू काढू शकतो सॉफ्टवेअरवर. मी ह्याची हॅश व्हॅल्यू नाही काढू शकत. अशा वेळी यू विल हॅव टू से, जर तुम्ही अर्जुन पंडितराव खोतकरचं जजमेंट पाहिलं सुप्रीम कोर्टचं, जस्टिस नरिमन, ही सेज अशा काही केसेस असतात ज्यामध्ये हे सर्टिफिकेट देणं दुरापास्त असतं, इम्पॉसिबल असतं, जे देणंच शक्य नसतं. अशा वेळी तुम्हाला म्हणावं लागतं की हे या कारणामुळे मला देणं शक्य नाही. आणि जर असं तुम्ही ॲफिडेविट केलं तर माझ्या मते हॅश व्हॅल्यू प्रत्येक केसमध्ये दिलीच पाहिजे, किंवा जिथं काढणंच शक्य नाही अशा ठिकाणी तुम्ही यू कॅन सीक एक्झेम्शन ऑर यू कॅन सीक सम एक्सक्यूज. पण इट हॅज टू बी ब्रॉट आउट ऑन ॲफिडेविट की मला ह्या केसमध्ये हा कंप्लायन्स करणं का शक्य नाही. विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला एक उदाहरण देऊ अजून एक. सपोज हा इथं पेनड्राईव्ह पडला, इथं काहीतरी प्रसंग घडला भयानक आणि इथे एक पेनड्राईव्ह पडला आहे. पोलीस आले आणि पोलिसांना कळलं ह्या पेनड्राईव्हमध्ये काहीतरी डेटा आहे ज्यानं हा प्रसंग रेकॉर्ड केला आहे. बरं, ह्या पेनड्राईव्हचा मालक माहीत नाही, हा कोणाचा माहीत नाही. मी 65B किंवा 60 सर्टिफिकेट देणार कोण? एक वेळ आयो देईल, पण याच्या आतमध्येचा जो डेटा ओन कोण करणार, व्हाऊच कोण करणार? अशा केसेसमध्ये ज्याची ओनरशिपच माहीत नाही अशा केसमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो टू गिव्ह सर्टिफिकेट. आणि अशा केसमध्ये अर्जुन पंडितराव जजमेंटमध्ये असं म्हटलं आहे, इन सच ॲप्रोप्रिएट केसेस कोर्ट कॅन एक्झेम्प्ट द कंप्लायन्स विथ द सर्टिफिकेट प्रोव्हाइडेड इट इज सपोर्टेड बाय अन ॲफिडेविट. त्यामुळे जर तुम्हाला ही बॅकग्राऊंड क्रिएट करायची असेल आणि तुमच्याकडे जर ॲफिडेविट असेल टू सपोर्ट दॅट, देन यू कॅन सीक एक्झेम्शन फ्रॉम द कंप्लायन्स ऑफ दॅट सर्टिफिकेट. साधारणतः हा झाला 63(4) मधला बदल. त्यानंतर जरासं तुम्ही आता, म्हणून मी म्हटलं 57 आम्हाला काय सांगतो, प्रायमरी इव्हिडन्समध्ये वाढलेल्या कॅटेगरीज सांगतो, 61 आम्हाला सांगतो ट्रीटेड ॲज अ डॉक्युमेंटरी इव्हिडन्स, 63 सांगतो 65B जे सांगायचं ते, आणि शेड्यूल आलं. आता शेवटचा बदल एवढाच झाला आहे ॲक्टमध्ये. सेक्शन 115 जो तुम्हाला माहिती असेल, 116 हा जो पूर्वी इस्टॉपलबद्दल होता. आपण असं म्हणतो, समजा एखाद्या कुळाच्या दाव्यामध्ये
आपल्याला कायम सांगितलं गेलं आहे की नेवर चॅलेंज द टायटल ऑफ द ओनर. कुळ शुड नॉट चॅलेंज द टायटल ऑफ द ओनर. ज्यावेळी कुळानं मालकाचंच टायटल चॅलेंज केलं, इट इज द एंड ऑफ द स्टोरी. कारण देर इज अ डॉक्ट्रिन ऑफ इस्टॉपल. यू कॅनॉट चॅलेंज द टायटल ऑफ द ओनर. आता फक्त पूर्वी सेक्शन असा होता, अ टेनंट cannot challenge the title of the owner at the inception of the tenancy or during continuance of the tenancy. Now there is another addition of the word even after expiry of the tenancy. त्यामुळे पूर्वी हे जे बंधन होतं की तू टेनंट आहेस, तुझ्यावर एखादा दावा मालक करतो तेव्हा तुला त्याचं टायटल चॅलेंज करता येणार नाही. हे फक्त तो टेनंट असतानाच नाही तर टेनन्सी संपल्यानंतर देखील त्याच्यावर हे बंधन कंटिन्यू राहणार आहे. दॅट इज वॉट वन व्हेरी इम्पॉर्टंट चेंज दॅट हॅज बीन ब्रॉट इन. आणि अनदर चेंज, रादर 2 more चेंजेस फॉर माय क्रिमिनल फ्रेंड प्रॅक्टिशनर्स. पहिला आहे तो म्हणजे ट्रायल इन अब्सेन्शिया. ही कॉन्सेप्ट आपले आता मित्र सांगतील BNSSमध्ये बोलणारे. एखादी व्यक्ती परागंदा झाली आहे, म्हणजे एखादी मल्ल्यासारखी असेल, जी व्यक्ती परागंदा झाली आहे विच इज अ प्रोक्लेम्ड ऑफेंडर, अशा व्यक्तीची ट्रायल आता ती व्यक्ती नसताना देखील घेता येते. इज चेंज इन द BNSS. त्याच्यावर मी फार बोलणार नाही. ही इज गोइंग टू टॉक ऑन दॅट. अशावेळी आता कायदा मला असं सांगतो की अशा व्यक्तीच्या अब्सेन्समध्ये तो नसतानासुद्धा मी जेव्हा एखादा एव्हिडन्स रेकॉर्ड करतो त्याला दिस विल बी कन्सिडर्ड टू बी अ जॉईंट ट्रायल. म्हणजे जो व्यक्ती इथं ॲक्युज्ड हजर आहे आणि जो नाही, अशा दोघांच्या ट्रायलला जॉईंट ट्रायल म्हटलं जाईल आणि त्यांचा पुरावा एकत्र रेकॉर्ड करण्यात येईल. इज वन ऑफ द इम्पॉर्टंट चेंज फॉर द क्रिमिनल प्रॅक्टिशनर्स. आणि लास्ट चेंज दॅट आय फील इज ऑफ मच रिलेव्हन्स, म्हणजे पूर्वी अकम्पलिसचा जो एव्हिडन्स असायचा, अकम्पलिस, तो पूर्वी कोर्ट म्हणायचं अकम्पलिसेस एव्हिडन्स विल नॉट बी टेकन इन टू कन्सिडरेशन अनलेस इट इज कॉरॉबरेटेड. आता थोडासा सेक्शन बदलला. इट सेज अकम्पलिसेस एव्हिडन्स शॅल बी ॲडमिसिबल. सो आता अकम्पलिसचा एव्हिडन्स हा कोर्ट ॲडमिसिबल मानेल, फक्त त्याला कॉरॉबरेशन लागेल इतर कुठल्या तरी फॅक्टचं टू सस्टेन द कन्व्हिक्शन. तर साधारणतः हे. आणि हां, शेवटचा सेक्शन 170 मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2 महत्त्वाचे सेक्शन्स आहेत फॉर माय ऑल ज्युनियर फ्रेंड्स. तुम्ही ऑलवेज रिमेंबर, फर्स्ट इज सेक्शन 169 अँड 170. 169 सेज, जे आम्ही ॲपिलेटला खूप वापरतो, माहिती असेल की सपोज एखादा एव्हिडन्स हा चुकीच्या पद्धतीनं रेकॉर्ड केला गेला किंवा जो यायला नको होता तो रेकॉर्डवर आला किंवा जो रेकॉर्डवर यायला होता तो आलाच नाही, तर अशावेळी कोर्टानं रिट्रायल करावं का किंवा मॅटर रिमांड करावं का, याबद्दल सेक्शन 169 आहे. विच सेज if there is an improper admission of an evidence or improper rejection of an evidence that ipso facto will not lead to a retrial or a remand if that conclusion can be substantiated on other facts. समजा एखाद्या कन्क्ल्युजनपर्यंत एखादं कोर्ट पोचलं आहे ह्या पेपरमुळं आणि नंतर कळालं हा पेपर ॲडमिट व्हायला नको होता, ह्याला चुकीनं निशाण दिलं गेलं आहे, तर रिमांड करणं आवश्यक आहे किंवा ट्रायल जजमेंट रिव्हर्स करणं आवश्यक आहे. पण 169 आम्हाला काय सांगतो की जर सपोज ते कन्क्ल्युजन मला अदरवाईज पण सस्टेन करता येत असेल, म्हणजे केवळ ह्या पेपरवर ते अवलंबून नाही, ते ह्या डॉक्युमेंट्सनं सुद्धा माझं तेच कन्क्ल्युजन निघत असेल, तर रिट्रायल विल नॉट बी नेसेसरी इफ द कन्क्ल्युजन कॅन बी सबस्टॅन्शिएटेड इवन अदरवाईज. हा 169चा सेक्शन इज केप्ट इंटॅक्ट. तो थोडासा वर्डिंगमध्ये बदलला आहे, बट द सेक्शन हॅज बीन इंटॅक्ट. आणि लास्ट सेक्शन इज रिपील अँड सेव्हिंग, विच इज सेक्शन 170. बऱ्याचदा प्रश्न असा होतो की आज हा इव्हिडन्स ॲक्ट आला, नवीन भारतीय साक्ष अधिनियम 1 जुलैपासून लागू झाला, आमच्या आत्ताच्या तर ट्रायलला लागू होईल का? याचं उत्तर आम्हाला 170 देतो की द न्यू भारतीय साक्ष अधिनियम विल नॉट बी ॲप्लिकेबल टू द पेंडिंग इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन, ट्रायल, सूट, प्रोसिडिंग्स ऑर अपील, and they will be governed and conducted as if भारतीय साक्ष अधिनियम had not come into force and as per the Indian Evidence Act. त्यामुळे ॲज इफ हा आलाच नाही अस्तित्वामध्ये, अशा पद्धतीनं पेंडिंग ट्रायल्सचं कामकाज केलं जाईल. त्यामुळे आजच्या तारखेला ज्या ट्रायल्स पेंडिंग आहेत त्या ॲज इट इज इंडियन एव्हिडन्स ॲक्टनुसारच चालवल्या जातील. कदाचित येणाऱ्या काळामध्ये जे नवीन घटना घडतील, नवीन गुन्हे घडतील, नवीन ट्रायल कमेन्स होतील, त्या मात्र आपल्याला भारतीय साक्ष अधिनियमनुसार चालवायला लागतील. सो विथ धिस थँक्यू सो मच. हा एक बर्ड्स आय व्ह्यू होता. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, गेल्यानंतर पर्टिक्युलरली माय ज्युनियर कलिग्स, गेल्यानंतर तो ॲक्ट शांतपणे बघा. नवीन बेअर ॲक्टवाल्यांनी आता बऱ्याच एक छान फीचर आणले, त्यांनी जुने आणि नवीन ॲक्टची एक कंपॅरिझन केले. ते कंपॅरिझन बघा, छोटेसे बदल आहेत. मी असं तुम्हाला सांगेन की हे बदल म्हणून बघू नका. काय झालं, दुर्दैवानं सुदैवानं कसंही आपण जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा इंडियन एव्हिडन्स ॲक्टचं महत्त्व आपल्याला तितकं समजलं नाही जेवढं आज आपल्याला प्रॅक्टिसमध्ये कळतं आहे, बरोबर. तर मी असं सांगेन की तुम्हाला हा एक अशी संधी म्हणून बघा की यू हॅव गॉट अ चान्स टू गो बॅक टू युअर स्कूल अँड स्टडी द ॲक्ट अगेन.
एकटंच अभ्यास करत बसणं हे बोरिंग असतं, पण जर सगळेच करत असतील तर करायला बरं वाटतं. सेम कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला माहिती आहे आज अख्खा भारत नवीन भारतीय साक्ष अधिनियमचा अभ्यास करतोय, त्यामुळे तुम्हाला परत इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हातात घ्यायला बरं वाटेल, बिकॉज एव्हरी वन अराउंड यू इज स्टडिंग. So this is the time, open the books again, do not look at the changes, look at the whole act comprehensively, have a holistic approach. जे कॉन्सेप्ट तुम्हाला पूर्वीही नाही कळाले किंवा पूर्वी कळाले पण त्याचे त्या अर्थानं नाही कळालं, असे प्रत्येक कॉन्सेप्ट परत समजावून घ्या. डू नॉट हॅव अ व्हेरी नॅरो माइंडेड विजन की आय विल ओनली लुक ॲट द चेंजेस. चेंजेस इज वन पार्ट ऑफ इट. लेजिस्लेचर हॅज गिवन यू अ golden chance to revisit the Indian Evidence Act, which is one of the most सिग्निफिकंट पीस ऑफ लेजिस्लेशन. 1872 सालचा कागद जर 150 वर्ष भारतातली न्यायालय चालवू शकत असेल, जस्ट इमॅजिन द पॉवर ऑफ दॅट बुक. आणि दिस इज अ टाईम यू शूड एक्सप्लोर द पॉवर ऑफ दॅट बुक. सो विथ दिस रिक्वेस्ट अँड विथ दिस अर्ज आय थँक्स ऑर्गनायझर्स अगेन, आणि थँक्यू एव्हरी वन फॉर बिईंग हिअर. थँक्यू सो मच.